माणसाच्या जीवनाचे दोन अंग, दोन पैलू, एक प्रपंच आणि परमार्थ. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, प्रपंच करून ज्यांनी परमार्थ साधवला तो नर जगी भरारे भला. आम्हाला दोन्ही गोष्टी साध्य करायच्या आहेत. नाहीतर एखादी गोष्ट साध्य केली तर तुकोबाराय सारखी करते. एकदा तुकोबारायचं कीर्तन चालू होतं देहूमध्ये, आणि कीर्तनामध्ये रुक्मिणी उभी झाली. मग सांगते बोले लोकांनी प्रपंच करून परमार्थ करावा, पहिले आपल्या हांडीतले गोटे पाहिजे, अशी वेळ नाही आली पाहिजे. म्हणजे एखादी जीवन नको, नुसताच प्रपंच साधला त्याचे नाव जीवन नाही, आणि नुसताच परमार्थ केला त्याचे नाव जीवन नाही. आणि म्हणून दोन्ही गोष्टी आम्हाला सारख्या समान ठेवायच्या आहेत. चला, या प्रपंचामध्ये दोन भाग असतात, दोन पार्ट, दोन भूमिका, एक पती आणि दुसरा पत्नी. आणि यांच्यामध्ये जोपर्यंत समन्वय साधला जात नाही, सामंजस्य राखल्या जात नाही, तोपर्यंत प्रपंच सुखाचा होऊ शकत नाही. आणि म्हणून पतीने पत्नीला समजून घेतलं पाहिजे, पत्नीने पतीला समजून घेतलं पाहिजे. याचं नाव जीवन, तरच संसार शेवटात जाईल. चला, पोटासाठी अनेक लोक अनेक धंदे करतात. आमच्या वडिलोपार्जित चालत आलेला धंदा दया दुधाचा काळ बदलला आहे, परिस्थिती बदलत राहते, हा सृष्टीचा नियम आहे. आणि म्हणून काळानुसार आम्ही सुद्धा आपल्या धंद्यामध्ये हलकसं परिवर्तन केलं. त्याचं कारण हे की आधी आमच्या आई बहिणी, आमची आजी, आमची आई ह्या डोक्यावर माल घेऊन 4 गावं फिरून यायच्या दूध दही विकून, आणि आपला उदरनिर्वाह करायच्या. पण आजची बाई डोक्यावर पाण्याचा गुंड सुद्धा घेतला तर दह्याचं माठ का घेणार, आणि घेणारा घेतात. ज्याला पर्याय नाही त्या घेतात, आजही विकतात, आजही चालू आहे, त्याला मी धन्य समजतो. पण काही काही स्त्रिया अशा आहेत की त्यांच्या डोक्यावर ह्या 2 ग्रॅमच्या पदरही सैल होत नाही. माठ तर दूर राहिलं, हा पदरही सैल होत नाही. हो, त्या इथं लावते, त्याला पिन लावते, आणि चालल्या रोड चालत, अशी आताची पद्धत आहे. आणि म्हणून मी विचार केला, माझी बायको बाहेर गावी जाणार नाही. मग मोठं गाव आहे माझं, बाजारपेठेचं गाव आहे, मी गावामध्ये चौकामध्ये दुकान लावलं, महाराष्ट्र शासनाकडून कर्ज घेतलं, आणि त्या ठिकाणी आम्ही दोघे नवरा बायको जाऊन आपल्या दया दुधाचा धंदा करत असतो. आज बाजारचा दिवस आहे, विक्रा चांगला होईल या अपेक्षेला मी वाट पाहून आले. पण पत्नीची अजून तयारीच व्हायची आहे, घराच्या बाहेरच नाही निघली. काय करताना काय नाही माहिती नाही. चला, तिला विचारून पाहतो की का उशीर झाला आज, असं कोणतं काम काढलं म्हणून विचारून पाहतो, आवाज देऊन पाहतो. आमची गरजच नाही राहिली आता बायाले. त्या झाल्या लाडक्या बहिणी, त्यांचे भाऊ दर महिन्याला पैसे पाठवते 1500. ज्याचे पैसे काढत जायचे, जती मला ते फिरत जातात, नवऱ्याने पैसे मागायची गरज हे तात्या तुमचंच केली नवरा बायकोची सरकारने एक प्रकारची, नाही का? ते प्रलोभन आहे. काही लोक समजतात, काही लोक नाही समजत. अरे आजच्या बाईला हे म्हणाले पाहिजे आपल्या लाडक्या भावाले का दादा मला हे 1500 कवरिंग पुरतील, हे 1500 मला कवरिंग पुरतील, त्याच्यापेक्षा माझा पोरगा ग्रॅज्युएट झालाय, माझ्या पोराला नोकरी दे,
माझं जीवन सुखी होईल, त्याची जिंदगी सुखी होईल असं म्हणायला पाहिजे. माझी पोरगी शिकली समजली आहे, तिला नोकरी दे आणि तो माझा हक्क आहे, तो माझा अधिकार आहे, ते दे. 1500 रुपयामध्ये आमच्या पोरीची नोकरी ही सक्त 1500 रुपये देऊन आम्हाला फुलवतं, आमच्या पोरीला नोकरी द्यायची तर आली बेकार. वा रे वा, हे ताटम्य आम्हाला साधलं पाहिजे, पण नाही सांगत आम्हाला. कारण लोभ असा आहे का जो चांगल्या चांगल्या माणसाला भूलवर पाहते. चला काही असो, जाऊ द्या, तो आपला भाग नाही आहे. आणि म्हणून बायको बोलली नाही, पुन्हा आवाज देऊन पाहतो, काय बिघडते. आणि माझे प्रेमाचे नारी अगं शिला शिराग शिला 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 बायको शिवाय पत्ता सुद्धा हलणार नाही. काय हो काय बाई, काय झालं ओढायला? ओढायला मा फिकर फाटायला आला आणि तू बोलून नाही आलीस. बैतारी कोठे गेली होतीस? कुठंच नाही गेली होती, आतमध्ये होती, लागली तयारी करा. हा तयारी करत इकडे बालानं 2-4 वाजून आले. कोण्या टायमाला दुकान उघडशी ना खबर, दुकानात अशी वाजले असतील ते घरीच वाजले असतील, माझी नाही वाजले ना. तू नाही वाजले म्हणजे तुझ्या जवळ घडी आहे का? तर काय पण बंद माझं टाइम टेबल आहे. तुझा टाइम टेबल आहे. मी म्हणतो बाजाराचा दिवस आहे, हे दुकानात का नाही गेली? निमित्त तमाशा पावल्याला मग घराच्या बालकाला नाही निघून राहिली बा. अहो बाजारात दिवस राहू द्यायला ना. हा मी काय बाजारात जाणार नाहीये. म्हणजे तू बाजारात जाणार नाही? नाही. का बरं? अहो मला जायचंय तमाशा पाहायला. तुझ्या डोक्यावर तमाशा बसला का? अहो जोरदार मंडळी आहे तिथे. कुठं? घोटीला. अगं घोटीची मंडळी कॅन्सल झाली. फोन आलता का? फोन आलता तुला, भाऊने मला फोन केला. का खोटं बोलता वा? खोटं बोलता नाही. बायको नाही गेली बाई, खोटं बोलून राहिली. खोटं नाही बोला. तू लागेल तर तुला भाऊ संग बोलून पाय, त्याचा 200 गण झाला. तरी आहे तरी आहे. हो कोण होतं मरण पावला म्हणते ना, त्याच्यामुळं मंडळी कॅन्सल आहे म्हणते. तू तयारी केलीस ना, आपली बॅग काढ, चाबी घे, दुकानात जा. मी नाही जात बरोबर सांगा. चालले मंडळी पाहिले. मंडळी पाल जाशीलच जाशील तू? जाई म्हणजे जाई. दुकानात काय जाशील? बिलकुल नाही. मग एक काम करतो, काय तू मंडळी पाल चाललीस ना, जेतो काही गंमत पाहशील तू, त्याचा ठेकेदार आहे कोण म्हणून विचारून घ्यायचं आणि एक त्याचा याटो करायचा आणि त्याला म्हणा एक पोतं गव्हाचं आणि एक पोतं तांदळाचं टाकून दे म्हणा. नाही कोणत्या रंगाची माणसं? काऊन? हो मी जाईल तमाशा पाहिली. आता ठेकेदार गव्हाचा बाबा तुझ्या वाचून तमाशा ऑनलाईन त्याचा तू जाशील तर तमाशा होईल, त्याचा तमाशा होणार नाही. आणि घरी आल्या गोटे खाऊन तुझ्या बहीण मध्ये अक्कल शिकवून राहिली बह्यालपणाची. पहिले प्रपंच पाय आपला, मग पाहिजे आपली हाशी मजा होईल. जीवनात ठेवला तमाशा पाहिले, उद्या झालो कळमल्याले. मी नाही जात. ओझबी जाशील उद्या जाशील आणि मी का हांड्या घासा घरी. मी दुकानात जाऊ आणि हो बा मी दुकानात जाऊ आणि दुकान पाहू, तू म्हणे जाशील. मी एक काम करतो, मी एक दुसरी बाई पाहतो. बापा कायले म्हणजे दुकानात असं म्हणत दुकानात ते बी रोजीना नेहमी सांग ठेवू ना अशी कधी ठेवा. मी कोण आहे बाबा तुले तर तमाशेच नाही सरत ना. आता संध्याची बोली काय तमाशे सरते तुले. 8 दिवस जाईल. 8 दिवस वाले 8 दिवसाला लई फरक पडते जिंदगी. एक तर मला दुसरी बायको करून दे, नाही तर मग शिदी दुकानात होय. मग का करशील तू? मी तर आहोत आणि तू बी आहेस, जाणार कोणी आहो आपण. मग का करशील? काय करू नाही मला फोनशील का घरून? बायको मग सांगते. ह्या बहीण लाडकी बहीण झाली तेव्हापासून तुझे नकलेच पाहून राहिलो. नवऱ्याची एक गोष्ट नाही आपल्या बँकेत जातात 1500 जाते दर महिन्याला. रोज मेसेज पाहिजे, पैसे आले का? रोज मेसेज पाहिजे, पैसे आले का? मोबाईल मध्ये. बरोबर आहे बघ. लक्ष्मी हप आपली आम्हाला 1500 भेटते पण तुमच्या डोळ्यामध्ये खूपते. मला विचारा मला मग जा फिर कोठे बी हा बहीण बायकोला देताना नवऱ्याला उपाशी ठेवते. वारे सर का मी का म्हणतो ते लाला पण
माझं चालला नाही पहिले दुकानची तयार कर नाही तर कात्र कालीन आपला बंगाली पाहिजे बसी आवा हो मला की नको नाही मला हा. पण ती तमाशा पाहायला मी जाईल पक्का पक्का नाही ऐकशील तू नाही ऐकत मी ठीक आहे आजच्या दिवस ऐकतो तुझी गोष्ट पण माई बी एक गोष्ट तुला ऐका लागल एक गोष्ट ऐक कोणती सांगू सांगा. आपली पोरं किती आहे कोण आहे आहे ना आणि लेकरं डॉक्टर कपडा हो. पोर आणि लेकरं एकच होते तेच मला पाहायचं होतं तुझी परीक्षा घ्यायची होती पोरं लेकरं एकच होते ना हो. ठीक आहे तू एक काम कर काय? लहान पोट्ट आहे दुधावरचं आहे आहे ना हो. आणि मोठं पोट्ट आहे थोडस समजदार मोठं आहे. हा, तर मोठ्या पोराले राहते मी दुकानही पाहतो आणि त्या पोरालेही पाहतो मोठ्या पोराले तू लहान पोराले आपल्या संघ घेऊन जा मला घेऊन जाऊ हो कुठं मिळेल बापा दोघाही तुम्हीच पाहिजे बसा दोघंही मी पाहू आपण त्या दुधावर जाय ना तर दूध करत तर मी कोणतं दूध देईन त्याले आवा पावडरचं दे जा हा एक काम कर जा हा कोणता पहिले त्या दुधाला गरम कर जा कोणाच्या दुधाले अहो गायच्या दुधाला हा गाईच्या दुधाले हा आणि ते दूध थंड होऊ द्यायचं आणि मग बॉटल मध्ये भरायचं हा आणि ते बॉटल भरली हा. की मग ते तोंडाला लावायचं तोंडाला लावायचं हा. म्हणजे शिशी मध्ये भरी जातं. आणि पोराच्या हातात देईन मग ते तोंडाला लावीन त्याच्या हो आतापासून त्याच्या हाती शिशी लावीन आणि मोठा झाला आणि त्याला कधी आणला देशीचा बंपर काय असं सांग तुम्हीच काय पेतो ए आतापासून त्याच्यावर शिशीचे संस्कार पाडते तो काव नाही आला उद्या अहो आईच्या दूध बळासाठी अमृत राहते भले सांग तुला पोरग नेता नाही येत मंडळी पाहायला जातेस तर लहान लहान लेकर धरून माया यात्रेत जाते आवडलेली असती हा. पण तो आहे खूप सुख सुख करते 5-5 मिनिट सुख करते तो सुख करते तर काय झालं? चांगली मी बसली हा. एवढी चांगली साडी घालून हा. आणि तो काय मांडे सुख करत हा. पूर्ण वास वास वरी वरी साडी राहील तर का फरक पडते सू केली का सारी सोडली का फेकली काय चाललं घराकडे काय बोलतं मा तशी- लोकांमध्ये साडी सोडली मी म्हणजे तुला पोराच्या सूची निषेधे बोलतारी आवं लेकर मांडीवर संडास करतील तरी कोणी मांडी कापून फेकत नाही सगळे पुष्पास करण्याचं बाहेर येते याले म्हणते ममता याले म्हणते प्रेम तू बाई होईस का त्यापेक्षा तर गाय बरी हो बाईस रे हा बाईच होय हे बैतारी काय? संसार असा नसते होत समजलं काय संसार हा दोघांचा असतो नवरा आणि बायकोचा समजलं काय याला तुला अर्धांगिनी म्हणतात माणसाची बाई हे माणसाची अर्धांगिनी असते हा तर काय बोलासाठी हा? अर्ध्या हिशाची मालकी 50% आरक्षण आणि कामाचा पत्ता नको फिरायला सांगून द्या तिले भटक भवानी घरीच बसून राहते का? हा घरी बसून तुला बेंतो एखाद्या कोंबडीच्या बेंडव्या जाऊ द्या. माय बहीण माय ऐक 2 गोष्टी सांगून पाहतो यामध्ये बदल होईल तर होईल अरे लहानू मुंबई की लहानू, लहानू मुंबई की लहानू, लहानू मुंबई की लहानू, लहानू मुंबई की लहानू.
भरीमा सुजली म्हणते एका दोलक्या सुजली तर मग कायले नखरे करते काय करायला नवऱ्याचं काय नवऱ्या करता मग? आपल्या भावाच्या घरी लाव तसं काही झालं म्हणजे आम्हाला पिरू पिरू खासाठी नवऱ्या करता आपल्या बहिणीला कवाई पाहिलं पोरं कदाले लेट सुख लागते ना पोसाले का नेट लागते पोरं करा का मुले झाले पोरं नाही सगळे झालंच नाही तसं करावं लागते पण का करा लागते का करू सांग मला आवड जेवढं जमते तेवढं कोणताही माणूस का लेकर काही माझीच एकटीच आहेत का आवाज दोघांचं समज आहे आहे ना ना मग निघा करा ना तुला तमाशे बांध जाव मध्ये फिरा हा कोणता नाही आहे माणूस हिंडा झालं तेव्हा नाही असं? बाई गेली तर बाप्पा पहिले डोळ्यामध्ये खुपून राहिलं मला पाहिजेच का मध्ये फिरताली मी तुला सांगा मटका नाही समजलं का एक धोतर नाही घेत 12 महिने झाले तर तुला दर दिवाळीला दर संक्रांतीला साडी बाईने पण दिवाळीची एकच साडी ते 500-600 रुपये घेतलं आणि हा माणसानं मागवलं. अहो मी 200चं घेईन ते मानाचं आहे समजलीस का मी आपल्या परिस्थितीनुसार घेतो समजलं का नुसते कपडे घालून फिरल्या जिंदगी होते का किती प्रश्न आहेत माणसाच्या मागे किती प्रश्न आहेत मला एक सांग पोराच्या शिक्षणाला लाख रुपये लागून राहिले अंगणवाडीच्या पोराले त्या काय म्हणते KG 1 KG 2 नर्सरी पासून लाख रुपये एका पोराच्या शिक्षणाला लागते तर माणसाला कुठून आला पैसा का मला पैशाशिवाय दिवस नाही निघत मग कुठून येईल पैसा म्हणून दोघंही नवरा बायको मिळून बोलून करून तेव्हा संसार सुखच होईल असं होईल का तुमचंही बरोबर आहे आणि सरकारचा तुला पाहिजे कसं आहे तर तुला 1500 देते त्या तुझ्या 1500 मध्ये तूच नाही भागत तू लेकराले का 400 देते पण लाईट बिल किती येऊन लाईन बिल किती एवढा तेल का भाव होता जेव्हा तुले महिना चालू झाला तर 1600-1700 रुपये तेलाचा पिपा होता तो सीधा ते विषयावर नेऊन ठेवला राहिले का तुझे 1500 एक हातात देते 10 हाताला घेते एवढी अक्कल नाही तुम्हाला बैताली म्हणून मी तुला म्हणतो मी का म्हणतो नाचन टिपले मी चांगल्या प्रपंचाबद्दल 2 गोष्टी सांगतो आणि तू नाचायला भिलीस मला तर वाटते तू नाचायला चालली असेल मुली मध्ये एखाद्या शाहीला डान्सर नसेल भेटला तुला सांगितलं असेल मी तशी नाही हा तू तशी नाही तर तू कशी आहेस अरे मनले के या आजकालची महागाई
केंद्रीय वांगे जाऊन पाहिले जरा माहिती आहे. 40 रुपये 60 रुपये किलो 80 रुपये किलो पर्यंत अहो 1000 रुपये जाईन घेऊन त्याला बाजार तर बाजार नाही थैली नाही भरत थैलीवर भाजीपाला नाहीये मग पैसा रोज लागते पैसा हा पैसा येईल कुठून 4 पैसे तू कमवतो 2 पैसे मी कमवतो समजलं का शाण्याचं म्हणणं आहे नवऱ्याचे मीठ बायकोचं पीठ पाहिजे तेव्हा संसार होते नीट बरोबर आहे ना? अशी जिंदगी करावं लागते समजलं का अरे आपण जर कामं नाही करू तर आपल्या पोरासाठी काही जमवून ठेवू का आपण आधीचे गरीब माणसं काय आपण आपल्या घरचे धन्नाचे गाव का बिलकुल नाही हा मग आपल्या मुलासाठी आपल्याला काही ना काही करायला लागल तेव्हा आपल्या पोरचा संसार आता आपल्याच काळात अशी महागाई आहे आपल्या पोरच्या काळात किती राहील का भीक मागतील का आपले पोरं नाही का हा विचार करायला लागेल का हो ना. नाही ऐक म्हणून मी काय म्हणतो सांगा आलाच परदेच्या नारी जमाला तिथं कोणीच्या कोणाच्या होईना नाही सरकार आपल्या हिताचे आणि हे बिमारी काही केल्या जाईना नाही सेटिंग कर दादा तुम्हाला सांगावं लागत नाही दादा प्रश्न किती प्रश्न फेरेल का तुझ्या बाबया नया आई